नमस्कार. मी सध्या मल्चिंगवर लावलेल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि हा मल्चिंगवर लावलेला कांदा आता काढायला सुरुवात झालेली आहे. मल्चिंगवर कांदा लागवडीचा माझा हा तिसरा व्हिडिओ आहे. की पहिले 2 व्हिडिओ केले त्यामध्ये शेतकरी जे उत्पन्नाचे आकडे सांगायचे ते मला विश्वास बसत नव्हता की आमचं पारंपरिक लागवडीपेक्षा मल्चिंगवरल्या कांद्यापासून दीडपट ते दुप्पट उत्पादन वाढतं असं ते शेतकरी सांगायचे आणि त्याची प्रचिती मला हा प्लॉट पाहिल्यानंतर आलेली आहे. तुम्हाला मी हा जो कांदा आहे तो कांदा उपटून दाखवतो आणि तुम्हाला लक्षात येईल की मल्चिंगवरल्या कांद्याचं उत्पादन का वाढतं ते. आता मी काही कांदे उपटतो. बॉर्डरला जे कांदे आहेत ते थोडे मोठे झालेले आहेत, साईजने मोठे आहेत, बॉर्डर इफेक्ट आहे. परंतु जे मधले कांदे आहेत मधले पण तुम्हाला मी उपटून दाखवतो. हे मधला कांदा आहे आणि मधल्या कांद्याची साईज जी आहे ती एकसारखी आहे जवळपास आणि एकसारखी साईज असल्यामुळं या कांद्याला भाव चांगला भेटतो. काही कांदे आपण जे काढलेले आहेत ते पाहू. आता ह्या प्लॉटमधले कांदे जवळपास काढणी पूर्ण झालेली आहे. आता हा कांदा काढल्यानंतर त्याचे पात कापून थोडा हडकायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे वाळायला. ही पहा, ही साईज पहा, एकसारखी कांद्याची साईज जवळपास टक्के. आणि जेव्हा एकसारखी कांद्याची साईज असते या कांद्यालाच तुम्हाला मार्केटमध्ये भाव भेटतो. ही थोडा हडकण्यासाठी कांदा ठेवलेला आहे इथं, म्हणजे त्याचं मॉइश्चर कमी करण्यासाठी. आणि त्याच्या या गोण्या भरलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण कांदा जो आहे हा आता गोण्या भरून तयार आहे. त्या पूर्ण कांदा गोण्या भरलेल्या आहेत. तर या कांद्याचं मल्चिंगवरल्या कांद्याचं उत्पादन जास्त का येतं, मल्चिंगवर कांद्याची लागवड का करायची, कशी करायची, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझी ही दुसरं वर्ष आहे मल्चिंगवरच्या कांद्याचं. त्याच्यामुळे माझा अनुभव 2 वर्षाचा असल्यामुळे माझा आत्मविश्वास तर वाढलेला आहे. पण गेल्या वर्षी अनुभवावरून आणि यंदाचं उत्पन्न दोन्हीमध्ये 25% यावर्षी वाढ दिसत आहे. गेल्या वर्षी मला साधारणपणे 30 गुंठ्यामध्ये 16 टन मी सोलापूरच्या मार्केटमध्ये विकला होता. सगळा कांदा एकाच भावात 6,350 रुपये. याच्यामध्ये आवड निवड करायची गरज नसते. एक वक्कल एकच भाव. आपल्या पाठीमागं बघा, ही सगळी थापी एकाच वक्कलची आहे. ह्याच्यामध्ये सॉर्टिंग हा प्रकार नाही. बर, कांदा एकसारखी वाढ होती. एकसारखी वाढ असू नसू व्यापारी मल्चिंगवरचा कांदा म्हणला की हाय असा भरा आणि हाय असा आणा म्हणते. बरं, कारण त्याला माहिती इथं चिंगळीन भाकडी होतच नाही. म्हणजे आणि जर ह्याच्यात निवड केली तर मग $1 निघतो मोठा साईज, हॉटेल साईज, आणि एक तो कंझ्युमर साईजचा. मग त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला 2 शॉर्टिंग करून आणल्या तर डॉलर साईडला भाव कमी मिळेल आणि कंझ्युमर जी कस्टमर त्याला भाव जास्त मिळेल. तो तर त्याच्यापेक्षा सरसगट आणला तरी घेतो तो. याची जी उंची आहे आपल्या पारंपरिक वाफा पद्धतीच्या लागवडीपेक्षा जास्त दिसते मला. खरं आहे. त्याचं कारण सांगतो. मी ही सगळी खरी टेक्नॉलॉजी 2009ला इस्रायलमध्ये पाहिलेली आहे. आणि मग तिथून आल्यानंतर मला एवढे वर्ष लागले. नोकरीत होतो, नोकरी सोडून पुन्हा शेती करायला आणि आता रिटायर झाल्यानंतर हे काम सुरू केलं. आणि मी हे पानाचं सूर्यप्रकाशाशी संपर्कात येणारं जे क्षेत्रफळ असतं त्याच्यानुसार त्या पिकाचं यील्ड असतं. म्हणजे पानाचं क्षेत्रफळ कांद्यामध्ये पानाची संख्या वाढवता येत नाही. हे जे काही 10-12 पाती असते त्या एवढ्याच त्या 90 दिवसामध्ये निघतात. त्याच्यापेक्षा जास्त काढताच येत नाहीत लाईफ सायकल मध्ये. मग आता कांद्याची साईज दुप्पट कशी करायची, तर पानाची हाईट दुप्पट झाली की त्याचा सरफेस एरिया कॉन्टॅक्ट इन सनलाईट वर दुप्पट होतो. आणि मग त्याला त्यांनी निर्माण केलेली शर्करा ऑटोमॅटिक रूपांतरित कांद्यात करायची, म्हणजे कांद्याची साईज दुप्पट होते. आता कांद्याची साईज दुप्पट हो किंवा दीडपट हो, किंवा मी म्हणतो लोकांचं म्हणणं किंवा आमच्या कांदे एवढे मोठे मोठे होतात, पण रहस्य काय आहे, हे 3 लाख कांदे एकरेत आहेत आणि त्यांचे 1.5 लाख आहेत. आपल्या इथं दुप्पट संख्या आहे. आपली संख्या दुप्पट आणि आपली संख्या दुप्पट असून त्यांच्या 1 एकर मध्ये 4 वक्कल होते. चिंगळी, फाकडी, 2 नंबर, 1 नंबर, त्यांच्या 4 साईज. आपल्या साईजच एकच साईज, अख्ख्या प्लॉटची साईज एकच साईज आणि एक साईज आणि एकाच भावात. साहेब 4 उत्पन्न आहे. त्या पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 पट पैसे होते. एकरी 10 लाख मी घेतले गेल्या वर्षी, यंदा 12 लाख. जर भाव मला गेल्या वर्षी सारखा मिळाला तर दिवाळीतला
दीपावळीमध्ये गेल्या वर्षी मला 6,350 भाव मिळाला. दिवाळीनंतर 5व्या दिवशी जर रेकॉर्ड काढा सोलापूर मार्केट बरं का, 6,350 भाव. आणि साईज सगळी एक साईज, एकच वक्कल ना. आता शेतात पिकतच नाही साहेब, दुसरं वक्कल तर आणणार कुठलं बरं का. एकच वक्कल पिकतं म्हणजे एक साईजच कांदा येतो, एकाच भावात विकतो. मग 3 लाख ते 3 लाख कांदे 100 ग्रॅमचे झाले तरी 30 टन उत्पन्न येतं. आता हे 100 ग्रॅम कांद्याची आवरेज 100 ग्रॅम निघणार नाही असं कुणाला तरी वाटेल का? जास्त निघण, पण आम्ही प्लॉटचं आवरेज 100 ग्रॅम धरतो एका कांद्याचं. आता राहिला प्रश्न, 3 लाख बोळ आहेत का? आहेत, गणित आहे त्याचं, सर्वांना मान्य आहे. मल्चिंगला 1 एकरमध्ये 3 लाख होल असतात. 4 बाय 4 इंचवर होल असल्यामुळं सर्व कांद्यांना खाण्याची आणि सूर्यप्रकाशाशी फोटोसिंथेसिस करण्याची स्पर्धाच नसते, सर्वांना सारखी असते. त्यामुळे सर्वांना समान सूर्यप्रकाश समान हवा मिळाल्यामुळं कांदे एक साईज बनतात. दाट लागवड असल्यामुळं पारंपरिक पद्धतीमध्ये 8-9 इंचावर असते, ह्याच्यामध्ये 4 बाय 4 इंचावर असते. त्याच्यामुळं कांद्याच्या पातीची हाईट वाढते. हाईट वाढल्यावर बऱ्याच वेळेस नवीन शेतकऱ्याला अशी संशय येतो की पीक पातीवर जातं, कांदा पोचतो का नाही. बरं, मला ते हाईट दाखवायला लोकांना कळेल म्हणजे किती हाईट. कांद्याची हाईट ही माझ्या बेंबीला लागतो कांदा, माझ्या हे बघा, हे पात बेंबीला आणि कांदा पायाला लागतो. एवढी म्हणजे 3.5 फूट कांद्याची हाईट वाढली ना तर लोक म्हणले हे होईल, पाचवीवर जाईल म्हणले, कांदा पोचणार नाही सर्वसामान्य लोक. दुसरा प्रश्न असा राहिला की तुमचे 3 लाख बोळा 3 लाख कांदे निघतील का, ते तुटाळा असेल किंवा त्यात जर जळलेले असतील कांदे. तर माझं म्हणणं, ह्याच्या बोळामध्ये त्या बाईला रोप लावल्याशिवाय भागच नाही, तिनं लावल्यामुळे तुटाळ होत नाही. आणि दुसरं, त्याच्यानंतरची जी तुटाळ होण्याची प्रक्रिया काय असेल तर रेन पाईपामुळं लावून बाई बाजूला निघल्यानंतर विदिन सेकंद रेन पाईप चालू होतो. आता आपण त्याच्यावर येऊ रेन पाईप. तुमच्याकडे एक नवीन सिस्टीम, मला इरिगेशन सिस्टीम पाहायला मिळाली, त्याची आपण माहिती घेऊ. आता काही मोजके शेतकरी मल्चिंगवरला कांदा लागवड करतात. आता काही कंपन्या काय अशा आलेल्या आहेत की ते छिद्र पाडूनच मल्चिंगचा पेपर मिळतोय तुम्हाला रेडीमेड. साधारणतः एका एकरला किती मल्चिंग पेपर लागतो, त्याचा खर्च किती येतो, आणि एका मल्चिंग पेपरची साईज काय असते, म्हणजे रुंदी काय असते, त्याच्यामध्ये छिद्र किती असतात, लाईन किती असतात. मल्चिंग पेपरची इंटरनॅशनल स्टँडर्ड साईज 4 फूट रुंद आणि 400 मीटर लांब, हे इंटरनॅशनल साईज आहे. 4 फूट रुंदीमध्ये 4 बाय 4 इंचावर सगळ्या पेपरला होल पाडून आयत कंपनीचं मिळतं. किती लाईन असतात ते? एका लाईन मध्ये 10 होल, 10 लाईन बसतात. 10 होल एका लाईन मध्ये 10 कांदे बसणार 4 फुटात. 10 काकड्या झाल्या ना, असं लांबीला 400 मीटर ते पूर्ण होल पाडलेलं मिळतं. 10 काकड्या लांबीला नाही ना, 10 काकड्या, राईट. काकरी शब्द मला आता ते 10 काकऱ्या 400 मीटर लांबीच्या. आणि मग हे 1 एकर मध्ये 6 फुटावर एक पेपर बसतो, मध्ये चालायला वाट लागते ना, 1.5 फुटाची, 4 फुटाचा पेपर. मग असं 7 बंडल लागतात एकरला, आणि 1150 रुपयाला हा बंडल मिळतो. 20 मायक्रॉनचा 90 दिवसासाठी 7 बंडल बसतात. 7 बंडलची मजुरी हात राहिला, मजुरी आणि कांदे बसवायला बायाच मल्चिंग बशी देत, बायाच बशी देत. हे 15,000 रुपयाला किंमत आणि मजुरी सहित मल्चिंग बसतं. 15,000त 30,000 खुरपणाचा खर्च वाचला. 30,000 खुरपणाचा खर्च वाचला. ह्या खुरपणाचा खर्च वाचण्याचा आनंद झिरोच आहे. आनंद खरा कशात आहे? एक साईज कांदे निर्माण होण्याची जी किमया आहे ती एका भावात कांदे विकण्याची जादू करतात. आणि त्या भावात तुम्हाला अख्ख्या प्लॉटचे कांदे विकून जे पैसे मिळतात ते कमीत कमी बरं का 4 रुपये किलोनी जर कांदा गेला तर क्विंटल कसा पडला? 400. 40 रुपयाने गेला तर 4,000. आणि 40 रुपयांनी आपला कांद्याचा भाव हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये येतो 40 ते 60. त्या पिरियड मध्ये कांदा विकायचा. तुम्ही म्हणले आज विकायचा, तर आज विकायचं तर आजच्या भावात बी वजन दुप्पट आणि संख्या दुप्पट, 4 पट. तर आजच मला 40, आज 10 रुपये निघला, मला आज 40 रुपयाने पैसे मिळतात ना. बरोबर. संख्या दुप्पट, वजन दुप्पट. फाकडी चिंगडी नाही ना, वक्कल नाहीत ना, एकच अख्ख्या प्लॉटचं एकच वक्कल आहे ना. म्हणजे आज बी 10 रुपयाने माझे 25 टनाचे 25 चोक 100 म्हणजे 1 लाख रुपये तर आज बी होते.
25 टनाचे 10 रुपयांनी 2.5 लाख हा बरं का. 25 टनाचे 10 रुपयांनी 2.5 लाख आज होते ते. हा. माझा खर्च 1 लाख रुपये, 1.5 लाख मी 10 रुपयांनी प्लस मध्ये आहे. बरोबर मग का करू नये. बरोबर. खुरपायचं बायाचा मजूर नाही, एक साईज मध्ये निघते, रोगाला प्रतिकारक आहे. मल्चिंग पेपर मुळे साहेब थ्रिप्स येत नाही. हो काय जादू आहे मल्चिंगची, थ्रिप्स येत नाही. बरोबर. अहो इतका फायदा. आणि हे मी नरडो तुटोस्तर सगळ्यांना सांगतोय, रोज लोक बघायला येतात, पण करून माघारी काय कुणी आल्याला सांगत नाही. मी केलं. पारंपरिक पद्धती काय मध्ये वाफा पद्धतीने आपण कांदा लागवड करतो आणि मग त्यामध्ये काय 2 कांद्याच्या लाईन मधलं 2 रोपामधलं अंतर कमी 8-9 इंचच असतं. महिला कोण होतात हा ते करतात. त्यानंतर लागवड केल्यानंतर नंतर पाणी सोडतो आपण. हो. पण तुमच्याकडे नवीन इरिगेशन सिस्टीम मला दिसते, ती कशी ती सांगा. ती खरी जादू आहे. हा आपल्याकडं पाण्याची व्यवस्था आहे हे गृहीत धरलेलं असतं आपण. हा. कशाच्या जीवर, इलेक्ट्रिसिटीच्या. हा पण जर आपली लागवड चालू असताना लाईट गेली, हा तुम्ही काय करणार. हा. फार मोठं नुकसान होतं. मग हा. त्याच्यात तुटाळ होती. हा. म्हणजे 2 लाख, एक तर तुम्ही 2 लाख कांदे लावता हा. 3 लाखाच्या ऐवजी, हा. आणि त्याच्यामध्ये 50,000 तरी 1 तासभर बी लेट झाला हा. पाणी सोडायला तरी बी 1.5 लाख वर येतो. तुटाळ होते. तुटाळ होती. मग आम्ही काय केलंय, माझ्याकडे एक इलेक्ट्रिक पंप आहे, एक सोलर पंप आहे. हा म्हणजे माझ्यापाशी 24 तास पाणी द्यायची व्यवस्था आहे. लाईट नसेल तर सोलर आहे, सोलर नसेल तर लाईट आहे. हा आणि लागवडीच्या ज्या महिला आहेत ना, त्या लागवड करून 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 पुढे सरकत असतानाच मागं आमचं पाणी चालू होतं. हा. म्हणजे लागवड झाल्यानंतर विदिन मिनिट रेन पाईप. नाही काय होतं, मी आता 2 प्लॉट पाहिले, व्हिडिओ पण केले. एका मल्चिंगचा बेड आहे, त्याला साधारण त्या बेडच्या मल्चिंगच्या खाली 2 लॅटरल सोडतात. तुमच्याकडे एकच आहे, परंतु तुमची त्या 1 लॅटरला तुम्ही जोड रेन पाईपची दिली, ही कुठे मिळत नाही. हा हे नवीन उपक्रम आहे. मग ह्या खेळचे कसं जुळवतात? त्याचं इंजिनिअरिंग सांगतो. हा खाली मी 1 लॅटरल टाकली ना, ते सुद्धा फक्त लिक्विड फर्टिलायझर देण्यासाठी आणि कांद्याच्या 75 दिवसानंतर तिचा उपयोग आहे. 75 दिवसापर्यंत आतल्या लॅटरलचा उपयोग 0. बर. कारण का, दोन्ही बेडच्या मध्ये एक रेन पाईप आहे हा आणि त्याचं बटन दाबलं की पाऊस पडतो अख्ख्या शेतावर. बर. पावसापेक्षा सुंदर इरिगेशन सिस्टीम या युनिव्हर्स मध्ये नाही. बर. आणि पाऊस पाडायचं जर माझ्यापाशी शास्त्र आहे, म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहे, हा. तर ते का वापरू नये. आणि वापरल्यामुळे एकही तुटाळ होत नाही. म्हणून माझा दावा आहे, माझ्या शेतामध्ये 3 लाख कांदे मी लावतो. हा आणि बाय द चान्स निसर्गाची आपत्ती लाख कारणांनी त्यातले जास्तीत जास्त साहेब 25,000 कांदे जाऊ शकतात. म्हणजे 2.5-3 लाख कांदे माझे जिवंत येतं. रानात येऊन फिरून लोक येते तास तास फिरून, बर. त्यांना तुटाळच सापडत नाही. बर. मग माझं म्हणणं आहे, मी म्हणतो तुमचं 2.5-3 लाख सोडा, हा. 3 लाख बी सोडा. माझ्याकडे 2.5 लाखाचं मी बॉन्डवर लिहून देतो. माझ्याकडे 2.5 लाख कांदे एकरमध्ये. हा 2,50,000 कांदे, 100 ग्रॅमचा कांदा, 25 टन उत्पन्न. अहो हे थेरॉटिकल नाही, प्रॅक्टिकली जास्त येणार आहे यंदा. आता तुम्ही कांदे तर बघितले ना, हा. बरं का. बरोबर. ते 150 ग्रॅम ॲव्हरेज 300-400 ग्रॅमचे कांदे येतो. तर सगळे आपण मोठे धरायचे नाही, मध्यम ह्याच्यात नसतोच, छोटा ह्याच्यात नसतोच, आणि चिंगडी फाकड्यात नसती. ह्याच्यात असला तर कोणचा असतो माहिती का, 100 गुणीला 5 गोण्या. बरं का, 100 गुणीला 5 गोण्या. एवढा फरक असतो, एक 10 mm चा. ह्या 100 गोण्या निघल्या तर ह्या 5 गोण्या निघतात. म्हणजे एवढा मिनिमम हा असतो. त्यामुळे ह्याच्या 100 गोण्यामध्ये 5 गोण्या झाकून जातो. त्यामुळे निवड करायची गरज नाही. बरोबर. विदाऊट सॉर्टिंग. यावर्षी तुमचं माझ्या अंदाजानुसार 30 टनाच्या पुढे उत्पन्न निघेल. 30 टन आता निघलं. 5 गुंठ्याचा ट्रायल घेतली एका कंपनीनं, बर. नाशिकच्या. SCT वैदिक तंत्रज्ञान जे आहे आम्ही वापरलंय, हा त्या कंपनीनं 5 गुंठ्याची ट्रायल घेतली. 5 गुंठ्यामध्ये 61 गोण्या निघल्या. म्हणजे 5 गुंठ्यात 61 गोण्या कांदा निघला. किलो 12 किलो मध्ये सांगतो ना, 12 गोण्या 50 किलोच्या, म्हणजे 6 क्विंटल गुंठ्यात. 6 क्विंटल हा म्हणजे 250 क्विंटल, हा. म्हणजे 25 टन उघडच निघलं ना. हा आणि तो जो 5 गुंठे होता, तो सगळ्यात निकृष्ट दर्जाचे 5 गुंठे निवडले आणि त्याचं टनेज काढलं, त्याचं वजन केलं आणि त्याची विक्री पण केली. बर. बर का. तर 51 गोण्या त्याच्यातल्या पाठवल्या आणि बाकीच्या ठेवल्या. तर 51 गोण्याची 35,000 पट्टी आली. बर. 5 गुंठ्यातल्या 51 गोण्याची पट्टी 35,000 आली. पण ते कुठे ठेवा म्हणलं तर कुठे सांभाळावं. तुमची जमीन कशी? जमीन मुरमाड. ते रेन पाईपाचं जर रेन पाईप काढला आणि त्याचं पाणी दिलं ना, तर ते सगळं मुरमाचे खडे उसळलेले बघितले ना. आणि नांगर लावला तर खाली तळेच निघतात ना मुरमाच्या.
जमीन माझं म्हणणं हे बघा, शेतकऱ्यांनी जमिनीची प्रत विचारू नये बरं का, आणि पिकाची व्हरायटी विचारू नये. व्हरायटी आणि जमिनीची प्रत मेक्स नो डिफरन्स ऑन द यील्ड. फरक करतो शेतकऱ्याचा अनुभव, शेतकऱ्याचा प्रिसिजननेस, म्हणजे इस्रायलचं ब्रीद वाक्य आहे, प्रिसिजननेस इज आवर मिशन. तंतोतंत शेती म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळची वेळेवर झाली पाहिजे. वेळची वेळेला. त्याचं एक उदाहरण सांगतो. मी रोप ज्या दिवशी टाकतो कांद्याचं, त्या दिवशी 60व्या दिवशीची कांद्याच्या लागवड करण्याचे पैसे त्या बायांना पेमेंट करून टाकतो, आणि 60व्या दिवशी त्या बाया येऊन सकाळी कांदा लागवड सुरू करतात. आधी ऍडव्हान्स पेमेंट देऊन टाकतो लागवडचं. एक दिवस जर लेट झाला तर इकडे रोपाचं आयुष्य वाढतंय ना. पण हे अगोदर कळलं पाहिजे. म्हणजे हे सर्वांना जरी शक्य नसलं तरी ज्यांच्याकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करायला काय अडचणी आहे. गेल्या वर्षी तुमचे 10 लाख रुपये एकरी झाले होते म्हणता. भाव पण ज्याच झाले, पण मी 10 लाख सांगतो. भाव पण तसे सापडले. आता दरवर्षी होतात का नाही ते काय सांगतो. त्याचं शास्त्र सांगतो. त्याचं एक शास्त्र, आश्चर्य करणारं शास्त्र. भारतामध्ये जानेवारी नंतर कांद्याची लागवड होत नाही. एम आय करेक्ट? जून पर्यंत लागवड होत नाही. एम आय करेक्ट? 6 महिन्याचा डिफरन्स जे बॅकलॉग आहे कांद्याचा भारतातला, तो भरून कोण काढतो? स्टोरेज. आणि स्टोरेज मधला कांदा इकायचा का नाही इकायचा कोणाच्या हातात आहे? माझ्या, शेतकऱ्याच्या. आणि मग आम्ही कसा विकतो माहिती का? आम्ही नडला तर विकतो, नाही तर सडला तर विकतो. आणि सडला तर विकतो, नाही तर नडला तर विकतो. नड म्हणजे पुरीचं लग्न विकणार, सडायला लागला तर विकणार. म्हणजे हातातोंडाची गाठ पडते. 140 कोटी लोकांना खायला लागणारा कांदा स्टोरेज मधला माणूस जसजसा नडन तसा काढतो. म्हणून तुम्हाला 6 महिने कांदा भारतामध्ये पिकत नाही. हे रहस्य कशाच आहे तर मे मध्ये जो भाव असतो, समजा मे मध्ये भाव 10 रुपये, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये साहेब कांदा चौपट असतो जास्त. हे उघड आहे ना. अजून हे चंद्र सूर्य निर्माण पूर्ती झाल्यापासून हे सत्य आहे, ह्याच्यात बदलच नाही. मे मध्ये जो भाव त्याचा चौपट भाव. मग तुम्ही साठवता का? माझ्याकडे ब्लोअर फॅन सिस्टीम ठेवायची. ब्लोअर फॅन सिस्टीम म्हणजे बंदिस्त शेडमध्ये खाली कॉन्क्रीटवर इटांचा थर सुट्टा देऊन त्याच्यावर लोखंडी जाळी टाकायची, त्याच्यावर उलटे फॅन, ब्लोअर फॅन ठेवायचे. त्याच्यामध्ये त्या कांद्यामध्ये सगळी हवा जाती आणि ती सगळ्या कांद्यातून जुळजुळ वरी हवा येते. आणि एक एक्झॉस्ट फॅन बाहेर ती हवा काढतो. त्या शेडमध्ये कांदा ठेवल्याला डोळ्यांनी बघेपर्यंत कळतच नाही तो कांदा म्हणून. वास येत नाही आणि सडतही नाही. जेवढा ठेवला तेवढा कांदा बाहेर येणार. जर एखादा कांदा शेतातच डॅमेज झाला असेल तर तो खारीक वाळल्यासारखा वाळतो, पण शेजारच्या कांद्याला टच होत नाही हवेमुळं. आणि नसतच नाही. मी गेल्या वर्षी 16 टन ठेवले आणि 16 टन भरले माझ्या मापाला. वजन पण कमी होतं. हे काय कारण आहे त्याच्यात हवा जी खिळती ना, ते कांदा न वाळवता त्या कॅन्द्यातली आर्द्रता मेंटेन करती, हवेतली आर्द्रता आतवरती ना. शास्त्र आहे. मग त्याला काय खर्च किती आला असेल? खर्च फक्त माझ्याकडे कॅपॅसिटी 25 टनाची. फक्त मी फक्त एका एकर मधले 25 टन ठेवतो आणि ज्या दिवशी 10 लाख होते त्या दिवशी विकतो. माझ्याकडे 25 टनाची कॅपॅसिटी फक्त. आणि खर्च किती आला? शेडचे सोडून द्या, बिल्डिंगचे सोडून द्या. शेडमध्ये ठेवा, बिल्डिंग मध्ये ठेवा, घरात ठेवा, बंगल्यात ठेवा, कुठे ठेवा. 50,000 फक्त. जाळी इटा तर घरची काय इटा लागते, ते 100-200 इटा लागत नाहीत बरं का. जाळी 8-10 हजाराची लागते. 4 फॅन लागतात, 24,000चे फॅन. 50,000मध्ये 25 टनाची व्यवस्था अतिशय उत्तम झाली माझी. पण टेक्नॉलॉजी ऐकून कळत नाही, डोळ्यांनी बघावं लागते.